राष्ट्रवादीचे नेते भेटत आहेत, पवार साहेबांना पण भेटलेले आहेत. काय नेमकी पुढची रणनीती ठरली? राष्ट्रवादीकडून काल सुद्धा मातोश्रीवर काही नेते भेटायला गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा सन्माननीय पवारसाहेब हे रूटीन बैठका महाराष्ट्राच्या मंत्र्यांसोबत, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत घेत असतात. त्या अनुषंगाने आजही काही मंत्री त्यांना भेटायला आलेले आणि पक्षाचे प्रमुख नेते हे साहेबांना भेटतच असतात. राज्याच्या वर्तमान राजकीय घडामोडींवर आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष राज्य शासनाचं आहे, पवार साहेबांचं आहे, महाविकास आघाडी सर्वांच्या सर्व नेत्यांचं आहे. आणि मला खात्री आहे की जसा जसा वेळ जाईल गुवाहाटीमध्ये बसलेले जे कोण आमदार असतील त्यांच्यातला मोठा गट हे परतीच्या मार्गावर परत येईल, त्यांना मतदारसंघामध्ये जातील, ते मातोश्रीवर जातील आणि ज्या काही घटना घडल्या गेल्या 2-3 दिवसामध्ये याचा पश्चाताप देखील अनेक आमदारांना आहे. अशा पद्धतीच्या बातम्या आमच्याकडे येत आहेत. भाजपने पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेला आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेले आहेत आणि दुसरीकडे प्लॅन सुद्धा तयार होतोय भाजपचा. 2019मध्ये जेव्हापासून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हापासूनच हे सरकार पाडण्याचा प्लॅन हा भारतीय जनता पार्टी करतच होती. त्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते होते. आता काही यंत्रणाचा वापर करून तो प्लॅन अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न आहे, परंतु तो प्लॅन कुठल्याही पद्धतीमध्ये सक्सेसफुल होणार नाही. कारण भारत देशामध्ये संविधान आहे आणि संविधान हे लोकशाहीला मानणारं आहे. लोकांचा विश्वास आहे तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला पायउतार होण्याची आवश्यकता नाही. टेस्टसाठी प्रयत्न केले जातात कारण अजून एक पर्याय त्याचा उपलब्ध आहे. फ्लोअर टेस्टची अद्याप मागणी कोणी केलेली नाही. ह्या सगळ्या चर्चा आहेत. या चर्चांमधनं खऱ्या अर्थाने फ्लोअर टेस्ट कोण मागेल? जो सरकार बनवण्यामध्ये समर्थ असेल. गेल्या 6 दिवसापासून आपण बघतोय की महाराष्ट्राचं सरकार अल्पमतात आलं अशा बातम्या येत आहेत, परंतु महाराष्ट्राचं पर्यायी आम्ही सरकार देऊ असं कोणच म्हणत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाता आहेत. महाराष्ट्रातलं सरकार अजूनही इंटॅक्ट आहे. महाराष्ट्रामध्ये अजूनही उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात असल्यामुळेच जनतेच्या कामाला प्राधान्य देऊन आमचे सर्व मंत्री मंत्रालयामध्ये आहेत. शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणून जे भाजपचे नेते आत्तापर्यंत बोलत होते, देवेंद्र फडणवीस यांनी जेठमलानींची भेट घेतली, जे बंडखोर नेत्यांचे वकील आहेत, याकडे कशा प्रकारे? देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु ज्या आमदारांनी आज गुवाहाटीमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत, तिकडचे डोंगर दऱ्या कपाऱ्यांचा आस्वाद घेत आहेत, त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये तरी लक्ष दिलं पाहिजे. मतदारसंघातली जनता काय म्हणते ह्याच्याकडे तरी लक्ष दिलं पाहिजे. ज्यांनी बाळासाहेबांचा फोटो लावून बाळासाहेबांच्या नावाने शपथ घेऊन कार्यकर्त्यांना शपथ देऊन आपल्या विभागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये लोकउपयोगी कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका मांडली. आज ते स्वतःच्या मतदारसंघाच्या लोकांना वाऱ्यावर सोडणार का? त्यांच्यासोबत विश्वासघात करणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. खात्यांचा फेरबदल केला होता. म्हणजे उदाहरणार्थ उदय सामंत यांचं खातं आदित्य ठाकरे यांना दिलेलं आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी आधी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा. असं आहे, मुख्यमंत्री महोदयांचा प्रेरॉगेटिव्ह आहे की त्यांनी काय करायचं आणि काय नाही करायचं. त्याच्यामध्ये बोलण्याची आवश्यकता मला आहे असं मला वाटत नाही. महेश जी, आज जो बैठक थी यहाँ पर शरद पवार जी खुद मौजूद थे, एनसीपी के बड़े नेता यहाँ पर थे. सर, क्या किस बात पे चर्चा हो रही है? क्या जो मौजूदा सरकार का स्तर है उस पर चर्चा हो रही है? महाराष्ट्र की सरकार के मार्गदर्शन पवार साहब पिछले कई सालों से करते आ रहे हैं और पार्टी के सब नेतागण, सब मंत्रीगण, इनकी बैठक नियमित रूप से पवार साहब लेते हैं. आज भी कुछ शायद मंत्री आए थे, कुछ पार्टी के वरिष्ठ नेता भी आए थे और मौजूदा जो वर्तमान स्थिति है महाराष्ट्र के अंदर राजनीतिक, उसके ऊपर बारीकी से ध्यान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का और पवार साहब का है. महाराष्ट्र की सरकार को किसी भी तरह से अस्थिर नहीं होने देगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी. सर, कैसे इतना विश्वास है एनसीपी को कि सरकार बच जाएगी? सबसे पहले जो लोग बगावत करके गुवाहाटी में गए उनकी भूमिका स्पष्ट नहीं है. वो कौन से दल में जाना चाहते हैं, क्या वो खुद का दल बना सकते हैं? तो खुद का दल नहीं बना सकते. जब उन्होंने चुनाव के मैदान में
लड़ते समय बाला साहब के नाम की शपथ ली, अपने मतदारों को, अपने कार्यकर्ताओं को बाला साहब के नाम पे शपथ ली, क्या वो लोग भारतीय जनता पार्टी में जाएंगे, क्या वो लोग मनसे में जाएंगे, ये बड़ा सवाल उनके संदर्भ में है। और महाराष्ट्र के सभी मतदार संघ जो बागी विधायक हैं, उनके चुनाव क्षेत्र से अब जनता उनको पूछ रही है कि आपने हमारे साथ विश्वासघात किया, हमने आपको शिवसेना करके चुन के दिया और आपको शिवसेना के विचारों के साथ बगावत करने का कोई अधिकार नहीं है। फ्लोर टेस्ट सबसे ज़्यादा महत्वपूर्ण बात है। अगर फ्लोर टेस्ट अगर आप करवा देते हैं तो भी दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। फ्लोर तो टेस्ट, क्या उसके लिए मतलब आप वेट कर रहे हैं? फ्लोर टेस्ट की मांग किसने की? ऐसी कोई मांग फ्लोर टेस्ट के संदर्भ में आई है ऐसा मैंने कहीं पढ़ा नहीं है। इसीलिए मैं कहता हूं कि आज महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार कार्यरत है, काम कर रही है, हमारे मंत्री काम कर रहे हैं। कुछ विधायक हमारे शायद छुट्टी मनाने गुवाहाटी गए, वो थोड़े दिनों में वापस आ जाएंगे। आज तक किसी भी प्रकार की कोई भी फ्लोर टेस्ट की मांग ना ही विधानमंडल में हुई है, ना ही और कहीं पे हुई है। नहीं, मेरा कहने का मतलब ये है कि फ्लोर टेस्ट हो जाएगा तो वैसे भी दूध का दूध और पानी का पानी हो फ्लोर जाएगा। टेस्ट की आप कह रहे मांग हैं कि अभी साथ में तक है। आई नहीं है। कौन करेगा फ्लोर टेस्ट की मांग? पर्याय सरकार कौन देगा? फ्लोर टेस्ट की मांग तब होती है जब कोई क्लेम करे कि मैं आपको पर्याय सरकार दूंगा। महाराष्ट्र में पर्याय सरकार देने का दावा अब तक किसी ने किया नहीं है, तो इसलिए फ्लोर टेस्ट का सवाल नहीं पैदा होता। सर, अब धीरे धीरे ईडी की कार्रवाई संजय राउत पे पहुंच गई है, इसमें क्या कहना चाहते हैं? ईडी की कार्रवाई देश में उन सभी नेताओं पे पहुंची जिन्होंने मोदी सरकार के खिलाफ में अपना मोर्चा खोला, मोदी सरकार से सवाल जवाब किए, चाहे वो तृणमूल कांग्रेस हो, चाहे कांग्रेस पार्टी हो, चाहे शिवसेना हो, चाहे आम आदमी पार्टी हो या हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो। तो ठीक है, अब राजनीति का एक भाग है, उसको भी झेल रहे हैं, झेलेंगे, लेकिन जनता देख रही है। अल्टीमेटली लोकशाही में, कल्याणकारी राज्य में जो लिटमस टेस्ट है वो जनता है। भगवान कौन है? तो जनता है। तो जनता तय करेगी कि किसने क्या किया और किसने क्या नहीं किया।